नमस्कार मित्रांनो, मी युवराज खरमाटे। आजचा विषय घेऊन येत आहे राजकारण महाराष्ट्राचे। महाराष्ट्राचे राजकारण हा विषय खूप गंभीर आहे, वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे। सत्य आहे, कटू आहे। सत्य कधी कडवट असतं, कुणाला पटेल कुणाला पटणार नाही। विषय महत्त्वाचा आहे। विषय आहे राजकारण महाराष्ट्राचे। जातीपातीवरती कोण घेऊन आलं, महाराष्ट्राचं राजकारण धर्माधर्मावरती कोण घेऊन आलं आणि जाती धर्मामध्ये हा भेद कोणी निर्माण केला आणि आजची परिस्थिती महाराष्ट्राची आपण सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहोत। खूप कठीण परिस्थितीतून महाराष्ट्रात जात आहे। याचं बीज कुठं रवलं गेलं याचं विश्लेषण मी आज तुमच्या समोर ठेवणार आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मॅक्झिमम महाराष्ट्रातील हिंदूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर आता मूळ मुद्द्याकडे येऊया आपण। महाराष्ट्रामध्ये आजचं जे वातावरण खराब झालेलं आहे, जे खालच्या पातळीचं राजकारण चालू आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे, ह्याची सुरुवात कुठून झाली? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी काँग्रेसमधून राष्ट्रवादी पक्ष बाहेर पडून स्थापन झाला, म्हणजे काँग्रेसमधून शरदचंद्रजी पवारसाहेब बाहेर पडले आणि राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरदचंद्रजी पवारसाहेब एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, तर 4 वेळा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवली। मित्रांनो, त्यांच्या विरोधामध्ये तगडा असा कोणीही राजकीय नेता या महाराष्ट्रामध्ये नव्हता। भाजप पक्षामध्ये अनेक मोठे दिग्गज चेहरे होते। नितीन गडकरी असतील, प्रमोद महाजन असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, असे अनेक चेहरे। पण महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब आणि त्यांची राष्ट्रवादी यांच्या विरोधात चकार शब्दही बोलायला कोणी तयार नव्हतं। अशातच एक नेता उदयाला आला मित्रांनो, भारतीय जनता पार्टीमध्ये। त्या नेत्याचं, त्या तरुण नेत्याचं नाव होतं गोपीनाथरावजी मुंडे साहेब। हे गोपीनाथरावजी मुंडे साहेब राजकारणात आले आणि भाजपाची धुरा त्यांनी हातात घेतली आणि भाजपाची धुरा हातात घेऊन हा सेठजी भटजीचा असणारा पक्ष वाडी वस्ती तांड्यावरती घेऊन जाण्याचं काम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी केलं। प्रमोद महाजन असतील, नितीन गडकरी असतील, हे पाहिजे तेवढे आक्रमक नव्हते। शरदचंद्रजी पवार साहेब आणि यांची राष्ट्रवादी यांच्या विरोधात आणि काँग्रेसच्या विरोधात आक्रमकतेने भूमिका मांडणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणून यांची ओळख निर्माण झाली आणि भाजपाची भरभराटी त्या पद्धतीने व्हायला लागली। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाचा बोलबाला पूर्ण महाराष्ट्रभर पसरला। कोण आहे ही व्यक्ती, कुठून आली ही व्यक्ती, याचा विचार चालू झाला आणि आता या व्यक्तीला रोखायचं कसं याच्यावरती राष्ट्रवादी पक्षामध्ये विचार विनिमय सुरू झाला आणि मग त्या दिवसापासून या महाराष्ट्रात जातीवाद पेरला गेला। मित्रांनो, राष्ट्रवादी पक्षाने मुंडे साहेब हे खालच्या जातीचे आहेत। मुंडे साहेब हे वंजारी समाजातील भटक्या विमुक्त जातीमधून येतात। मुंडे साहेब अतिशय खेडेगावामधून येतात। हे त्यांना समजल्यानंतर त्यांना रोखणं सोपं आहे। फक्त आपल्याला जाती जातीमध्ये तेढ निर्माण करावी लागेल आणि महाराष्ट्रात जातीवाद निर्माण करावा लागेल, तरच ही व्यक्ती आता आपण रोखू शकतो। हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मुंडे साहेबाला रोखण्यासाठी काही लोकांना मुंडे साहेबांच्या विरोधात तयार करण्यास सुरुवात केली। पण मुंडे साहेब रोखतील ते मुंडे साहेब कसले? मुंडे साहेब खूप कणखर नेतृत्व होतं मित्रांनो। त्यांना जादूची कांडी देखील संबोधलं जायचं। मुंडे साहेब हे जरी वरच्या लेवलला, राष्ट्रीय लेवलला राजकारण करत होते, तरी त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठा समाजाचे आमदार उभे केले, अनेक छोट्या मोठ्या जातीचे आमदार उभे केले। जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही, पण त्यांच्यासमोर पेरला गेला तो जातीवाद। मुंडे साहेबांनी जे जे आमदार मोठे केले ते आमदार, सर्व आमदार फोडण्याचं काम या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलं आणि मुंडे साहेबांना एकटं पाडण्यासाठी प्रयत्न केला। हे सर्व आमदार फोडल्यानंतर इथंही त्यांचं समाधान झालं नाही। मुंडे साहेब त्यांना आवरत नव्हते। मुंडे साहेबांना रोखण्यासाठी त्यांनी त्यांचं घर फोडण्याचा विचार केला आणि तात्कालीन बीडचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोडून त्यांनी मुंडे साहेबांचं घर फोडण्याचं काम केलं
आणि मुंडे साहेबाला शह देण्यासाठी खूप मोठं पाऊल उचललं गेलं आणि मुंडे साहेब मात्र इथेही घाबरले नाही. मुंडे साहेब 2014च्या लोकसभेमध्ये आपण डोळ्यांनी पाहिले, एकटे लढले. त्यांची मुलगी पंकजा आणि मुंडे साहेब दोघंच असताना प्रचंड मताने विजयी झाले. भारताचे ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ देखील घेतली होती. 2014 नंतर आपल्यातून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब निघून गेले आणि यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांना असं वाटलं होतं, आता महाराष्ट्र आपण काबीज करूयात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता कोणी आपला हात धरू शकत नाही आहे. आता महाराष्ट्रावर निर्विवाद आपण वर्चस्व करू शकतो. पण हे स्वप्न त्यांचं धुळीस मिळालं आणि दुसरा एक नेता उदयास आला, मुंडे साहेबांचा शिष्य असणारा व्यक्ती आणि मुंडे साहेबांनी ज्यांना हाताला धरून राजकारणात आणलं, हुशार, चाणक्य, शरद पवारांच्या तोडीस तोड असा व्यक्ती, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब. ह्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना राजकारणामध्ये येऊन जास्त काळ झालेला नाही मित्रांनो, पण एक तरुण तडफदार व्यक्ती यांना मुंडे साहेबांनी खूप चांगल्या लेवलला घेऊन आले होते आणि मुंडे साहेबांचे शिष्य असल्यामुळे, मुंडे साहेबांच्या सोबत राहून मुंडे साहेबांचे गुण यांच्यामध्ये असल्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेब यांना चांगल्या पद्धतीने भिडताना आपण त्यांना आता पाहत आहोत. मग आता देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना रोखायचं कसं, याच्यासाठी काही खेळी खेळल्या गेल्या आणि पंकजा मुंडे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामध्ये वाद कसा लागेल याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं आणि पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद निर्माण केला गेला आणि देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी इथंच नाही तर धनंजयजी मुंडे साहेब, जे मुंडे साहेबांचे पुतणे, यांचा आणि पंकजांचा वाद लावून दिला आणि पंकजाला रोखण्यासाठी अनेक नको ते डाव खेळले गेले. मित्रांनो, धनंजय मुंडे यांना हाताखाली धरून भगवानगडावरचा दसरा मेळावा रोखला गेला. अनेक डाव यांच्या विरोधात खेळले गेले तरी सुद्धा पंकजा यांना हरत नव्हती. शेवटी यांनी काही डाव यांचे यशस्वी ठरले आणि एका विधानसभेमध्ये धनंजयजी मुंडे साहेब विजयी झाले आणि पंकजांचा पराभव झाला. आता शरदचंद्रजी पवार साहेब यांना असं वाटलं होतं इथंही आपली सत्ता कायम राहील, पण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी, लोकनेते मुंडे साहेब यांचे गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांची स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली. शिवसेनेमधील एकनाथ शिंदे यांना घेऊन 40 आमदार फोडले आणि परत त्यांच्याकडची सत्ता हिसकावून घेतली आणि ती सत्ता परत भाजपकडे स्थापन करून त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. देवेंद्र फडणवीस इथेही थांबले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुतणे अजितदादा यांना फोडून शरद पवारांचं घर फोडलं. शरद पवारांचं घर फोडून त्यांनी अजितदादांना पण आता सोबत घेतलं आणि फक्त घर फोडलं नाही तर जो पक्ष काँग्रेसमधून त्यांनी वेगळं झाल्यावर स्थापन केला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह, हे सुद्धा आत्ता अजितदादा यांच्याकडे आहे, हे आपण पाहत आहोत. आता देवेंद्र फडणवीस साहेब यांना रोखायचं कसं यासाठी त्यांनी अनेक डाव टाकले. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर खोट्या केसेस केल्या आणि त्यांना जेलमध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ती सुद्धा चाल त्यांची धुळीस मिळाली आणि त्यांना तिथे यश आलं नाही. फडणवीस साहेब आणि पंकजा मुंडे यांचा वाद लावण्यासाठी नको ते प्रयत्न करण्यात आले आणि यातूनच वंजारी समाज भावनिक होईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि वंजारी समाज हा आक्रमक असल्यामुळे नको त्या गोष्टी उद्रेक करेल आणि आपल्याला पंकजा मुंडेंना आवर घालता येईल हाही प्रयत्न केला गेला. एवढं सगळं करून सुद्धा देवेंद्र फडणवीस हे काय आवरायला तयार नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांना वरचढ ठरत आहेत हे पाहून मग महाराष्ट्रात पेरलं गेलं जातीजातींचं विष. जातीजातींमध्ये विष पेरलं गेलं, जातीजातींमध्ये वाद लावले गेले आणि जातीजातीमध्ये भांडणं लावून सत्ता स्थापन करण्यासाठी नको ते डाव यांनी खेळले गेले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय मराठा आरक्षणाचा. हा मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये थिणगी पेटवून दिली आणि मनोज जरांगे पाटील यांना पुढं करून महाराष्ट्रामध्ये वंजारी मराठा वाद प्रामुख्याने पेटला गेला. त्याचंच वळण पुढं ओबीसी मराठामध्ये आज रूपांतरित झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठा ओबीसी वादाची थिणगी
आता महाराष्ट्राला परवडणारी नाही आहे, कारण ओबीसी समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर आक्रमक होताना आपण आता पाहत आहोत मित्रांनो. याच्या आधीचा काळ देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केलं गेलं, ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं गेलं. आजही देवेंद्र फडणवीस साहेबांनाच टार्गेट केलं जात आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव असा व्यक्ती आहे जो तोडीस तोड आता भिडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. यांनाच रोखण्यासाठी हे सगळे डाव खेळले जात आहेत, सत्तेसाठी सगळे हे डाव खेळले जात आहेत, स्वार्थासाठी सगळे हे डाव खेळले जात आहेत. मराठा ओबीसी वाद चालू झाला हा मराठा आरक्षणावरून. मराठा आरक्षण खरंच देता येतं का? मराठा समाजातील उच्च शिक्षित तरुण हा मुद्दा समजू शकतात. मराठा आरक्षण खरोखर देता येत नाहीये जे ओबीसी मधून मागत आहेत. जी मागणीच चुकीची आहे त्या मागणीवरती मराठा समाज एकत्रित आला आणि ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी करत आहे. मित्रांनो, याचे पाळमुळं हे सुद्धा बारामतीमध्येच रवलेले आहेत अशी सर्रास ओबीसी मध्ये चर्चा आत्ता लोक करताना दिसत आहे. पण महत्वाचा मुद्दा इथंच आहे की जे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून पद भूषवली, 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून या राज्यावरती बसले, सत्ता त्यांनी काबीज केली. त्यांनी आजपर्यंत या आरक्षणावरती कधी चकार शब्द बोललेले नाही आहेत. त्यांना जर आरक्षण द्यायचंच होतं तर 4 वेळा मुख्यमंत्री असताना का दिलं नाही? बरं, त्यांच्यानंतर सुद्धा काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असताना अशी अनेक सत्ता यांच्या ताब्यात असताना यांनी आरक्षणाचा मुद्दा कधी मांडलेला नाही आहे, कधी आरक्षण दिलेलं नाही आहे. मध्यंतरी आरक्षण दिलं होतं ते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीच मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. ते भविष्यात कोर्टात टिकलं नाही, पण आत्ता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते कोर्टात टिकेल देखील असं आश्वासन सुद्धा दिलं होतं. तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे मान्य करायला तयार नाही आहेत. महत्त्वाचा मुद्दा इथंच येतो मित्रांनो. लोकसभेला जातीजातीमध्ये वाद लावला आणि स्वतःची पोळी भाजून घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने, ही सर्रास महाराष्ट्रात चर्चा आहे. पण हे आता इथंच थांबणार नाहीये. आता जातीवरून धर्माधर्मामध्ये वाद लावायचा आणि मुस्लिम समाजाची मतं कशी घ्यायचे याच्यासाठी मनोज जरांगे पाटील आत्ताच्या मौलानाला भेटले. हा मौलाना लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी हिंदू समाजाला मतदान करू नका असा मस्जिदीमधून फतवे काढणारा मौलाना, त्या मौलानाला आत्ता पाटील भेटण्याचं कारण काय? बरं, तो विषय तर आहेच. दुसरा विषय इम्तियाज जलील. जो इम्तियाज जलील औरंगाबाद शहराचं नामांकन छत्रपती संभाजीनगर करू नका म्हणतो आणि त्याला तो विरोध करतो, त्याच्याविरोधात याचिका कोर्टात दाखल करतो. कोर्टात जात असताना, मोर्चा घेऊन जात असताना जिथं जिथं संभाजीनगरचं नाव दिसेल त्या नावाला तो काळं फासतो. हा इम्तियाज जलील याच्या मांडीला लावून बसण्याचं कारण काय? अखंड भारतातील आणि अखंड महाराष्ट्रातील हिंदू समाज राम मंदिर आणि रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेपणानंतर एकत्रित आला होता. त्या हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण करायची, जातीजातीमध्ये भांडणं लावायचे, जातीजातीमध्ये दंगली घडवायच्या आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, स्वतःची पोळी भाजून घ्यायची. हा जो मनसुबा आहे महाविकास आघाडीचा, हिंदू समाज हा मनसुबा उधळून लावेल अशी समाजामध्ये आता जोरदार चर्चा चालू आहे. यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमचं मत व्यक्त करा. जर तुम्ही या अशा डावांना बळी पडलात तर तुमच्यावर होणारा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, साधू संतांचा हत्याकांड, गोहत्या असे अनेक मुद्दे आहेत आणि लव जिहाद सारखे प्रकार असे अनेक मुद्दे आहेत. यामध्ये तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही. म्हणून आत्ता जागे व्हा आणि जागे होण्याची हीच ती वेळ आहे. तुर्तास आजच्या राजकारण महाराष्ट्राच्या या विषयामध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.